ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत नारायण राणे यांच्याविषयी. आज ते आपला महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार होते, पण पुन्हा एकदा बहुतेक त्यांनी निर्णय बदललाय आणि काँग्रेस हायकमांडशी त्यांनी बोलणी सुरू केलेली आहेत. काँग्रेसमध्ये राहण्याचा सध्या तरी त्यांचा विचार दिसतोय. तो विचार कसा आहे त्याचं विश्लेषण आपण करतोय. मी थेट जातोय हेमंत देसाई यांच्याकडे. हेमंत देसाई, मला अधिक व्यापक प्रश्नाकडे वळायचं आहे. नारायण राणे या व्यक्तीपुरतं किंवा काँग्रेस या पक्षापुरतं न राहता अशा प्रकारच्या राजकारणामुळे एकूण राजकीय संस्कृतीला तडा पोचतो का? राजकीय संस्कृतीला तडा पोचतोच, पण हे आता अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे राण्यांनी पहिल्यांदाच हे केलं अशातला भाग नाही. अनेक लोकांची पक्षांतरं झालेली आहेत, आतापर्यंत पक्ष फुटलेले आहेत. कसलाही विचारसरणीचा समान धागा नसताना लोक एकत्र आलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये काही नवीन नाही. आणि राणे हे काही फार मोठे तत्वनिष्ठ काही विचारसरणीवरती आधारित असे काही नेते आहेत किंवा असं काही कोणाचा गैरसमज असा बिलकुलच नाही आहे. मुळात असं आहे की आत्ता 6 महिन्यानंतर ज्या काही निवडणुका होतील, आधी लोकसभेच्या मग विधानसभेच्या ज्या निवडणुका होतील, त्यावेळी आपली ताकद काय असेल याचा विचार राणेंनी केलेला आहे. पण काँग्रेस पक्षाने सुद्धा विचार केलेला असा आहे की आता असं मुळात असे आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये नंबर 1 कोण असेल याच्यावरनं सध्या त्यांच्यात आपापसात स्पर्धा आहे. जर राणे जर काँग्रेसच्या बाहेर असतील तर ऑब्व्हियसली म्हणजे आता जे गिडवाणी म्हणतायत ते काही प्रमाणामध्ये त्यांची काही ताकद आहे, त्यांची काही ठिकाणी पॉकेट्स आहेत. म्हणजे राण्यांना अगदी क्षुद्र नेता आहे असं बिलकुल नाही. राण्यांची ताकद काही आहे. ती जर ताकद आपली पुन्हा आपण एकत्र झालो तर काँग्रेसला नक्कीच फायदा होईल त्याचा. जर राणे नसतील तर म्हणजे काँग्रेस सुद्धा फायद्याचंच राजकारण करत आहे. इथे राणे आणि काँग्रेस ही दोघंही तत्वाच्या गोष्टी करत नाहीयेत. शेवटी कार्यक्रम संपताना का होईना आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते पोचलेले आहेत. मी त्यांची वाट बघत होतो, कारण मला काँग्रेसलाही काही प्रश्न विचारायचे होते. उल्हासदादा, मला सांगा, इतके गंभीर आरोप त्यांनी विलासरावांवर केले, तुमच्या हायकमांडवर केले, देशद्रोह, पैसे खाल्ल्याचा आरोप केला, तरी सुद्धा आता तुम्ही त्यांना परत घेतात. हे तत्वशून्य राजकारण आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हॅलो, उल्हासदादांना ऐकू येत नाहीये. शेवटी मी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्याकडे जातो, कारण कन्हैयालाल गिडवाणी आपल्याला काही जास्त सांगायला तयार नाहीयेत. संजय राऊत, मला शेवटी सांगा की हे तत्वशून्य राजकारण महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे? तुम्ही तुमच्या पक्षात सुद्धा अशा राजकारणाला काही आळा घालायचा विचार करणार आहात का दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या लोकांना अशाच प्रकारे घेणार आहात? हे पहा की शिवसेनेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही प्रवृत्ती नक्कीच आल्या होत्या आणि राणे ही त्याच प्रवृत्तीपैकी एक प्रवृत्ती होती हे आता आम्हाला सुद्धा पटलं. आणि जेव्हा हे लक्षात आलं की हा एक नासका आंबा संपूर्ण शिवसेनेलाच कुठेतरी किडवतोय, तेव्हा माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यांना तात्काळ पक्षातून हाकललेलं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारची लागण शिवसेनेला कुठे लागू नये यासाठी स्वतः शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे सुद्धा एक कसोशीनं प्रयत्न करतोय. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. पण महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण देशामध्ये माणसाला सत्तेची, राजकारणाला सत्तेची जी काय एक वखवक लागलेली आहे आणि त्यापासून कुठलाही राजकीय पक्ष आज लांब नाही, दुर्दैवाने म्हणावं असं वाटतंय. तत्व आणि नीती हे फक्त बोलण्यापुरतं राहिलेलं आहे. प्रत्यक्ष जेव्हा राजकारणात या सत्तेच्या गोष्टी येतात तेव्हा कोणी कोणाला लांब ठेवत नाही किंवा कोणी या तत्व आणि नीतिमत्तेचा फार विचार करताना दिसत नाही. तरीसुद्धा शिवसेना जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. एवढंच मी आता सांगेन. प्रयत्न करेल. संजय राऊत, मला शेवटी तुम्हाला एकच विचारायचं आहे, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. राणे जर परत आले तर त्यांना शिवसेनेत घेणार का? कारण तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. हे पहा की इतकंच मी सांगेन की माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची हाकलपट्टी केलेली आहे आणि त्याच शिवसेना प्रमुखांनी काही दिवसापूर्वी स्पष्ट सांगितलेलं आहे की राणे यांना आम्ही परत घेणार नाही. एकदा शिवसेना प्रमुखांनी निर्णय जाहीर केल्यावर त्याच्यावर चर्चा करण्याची पद्धत आमच्याकडे नाही. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या निर्णयाशी पूर्णपणे बांधील आहोत आणि हे स्पष्ट सांगितलं की त्यांना घेणार नाही. अगदी संजय राऊत, धन्यवाद. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन की एक तरी आपल्याला स्पष्ट निर्णय कळलेला आहे की राणेंना शिवसेनेत थारा नाही. काही पत्रकारांनी अशा बातम्या दिल्या होत्या, पण राणे शिवसेनेत पुन्हा जाऊ शकत नाही, ते दार बंद झालेलं आहे. काँग्रेसचा जो निर्णय आहे आपल्याला काही दिवसातच कळेल, पण राणे सध्या तरी काँग्रेसमध्ये राहतील अशी चिन्ह दिसत आहेत. शेवटी पुन्हा एकदा आपला आजचा पोल आहे तो आपण बघूया. राणे यांचा काँग्रेस पक्षात राहण्याचा निर्णय सद्यस्थितीत योग्य आहे का? पडद्यावर बघू शकता काय परिस्थिती आहे तुम्ही. 47% प्रेक्षक म्हणतात होय, राणे यांचा निर्णय योग्य आहे. याचा अर्थ अधिक प्रेक्षक
53% प्रेक्षक म्हणतात नाही, राणे यांचा निर्णय योग्य नाही. राणे यांनी एक वादळ निर्माण केलंय. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं काय होणार याचा विचार ज्याचा त्याने करावा. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकल.